ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठा आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी या सगळ्या सोडत प्रक्रियेचा धिक्कार केलेला आहे। किशोरी पेडणेकर यांनी हा मोठा आक्षेप घेतलेला आहे, आक्षेप नोंदवलेला आहे। माधुरी मिसाळ यांनी हा आक्षेप नोंदवून घेतलेला आहे। मात्र या सोडतीचा आम्ही धिक्कार करतो असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। खरं तर अनुसूचित जमातीमध्ये मुंबईचा समावेश का नाही, त्या आरक्षणासाठी मुंबईची चिठ्ठी का टाकण्यात आली नाही, हा सगळ्यात मोठा आक्षेप त्यांचा आहे। अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत आणि त्यामुळे जाणून बुजून ही सोडत सत्ताधाऱ्यांच्या सोयीची काढण्यात आली आहे असा मोठा आक्षेप ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आहे। मुंबईमध्ये आरक्षण पद्धतीमध्ये चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवलेला आहे। मुंबईमध्येच असं का होतंय, मुंबईला का वगळण्यात आलं मग या चक्राकार पद्धतीतून, असा मोठा निर्णय, मोठा आक्षेप खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं नोंदवलेला आहे। त्यांचा हाच आक्षेप आहे की मुंबईमध्ये मागच्या दोन्ही वेळेला अगदी ओपन खुल्या प्रवर्गामधून महिला ही महापौर झालेली होती, मग पुन्हा एकदा तशाच पद्धतीची सोडत का निघालेली आहे, का चक्राकार पद्धत वापरण्यात आलेली नाहीये, मुंबईला या सोडतीमधून अशा रीतीनं का वगळण्यात आलेला आहे, चक्राकार पद्धत ही मुंबईसाठी लागू का करण्यात आली नाही, हा मोठा आक्षेप ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आहे। आणि खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आता सर्वसाधारण महिलेचं आरक्षण पडलेलं आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील महिला ही मुंबईची महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मात्र या सोडतीवेळी मोठा गोंधळ झालेला आहे। या सोडतीवर, या संपूर्ण प्रक्रियेवरच ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप नोंदवलेला आहे। आणि आपण किशोरी पेडणेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत। या सगळ्या प्रतिनिधींनी त्या सोडतीच्या वेळीच आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता ते तिथून निघून गेलेले आहेत। चक्राकार पद्धत होती तर किमान ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला हे महापौर पद द्यायला पाहिजे होतं, अशी मागणी आहे ठाकरेंच्या शिवसेनेची। मात्र सत्ताधाऱ्यांच्या सोयीची सोडत काढण्यात आली असा मोठा आक्षेप ठाकरेंच्या शिवसेनेनं नोंदवलेला आहे। ओबीसी प्रवर्गातील महिलांवर आणि इतर प्रवर्गावर मोठा अन्याय होतोय असा आक्षेपही ठाकरेंच्या शिवसेनेनं नोंदवलेला आहे। या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकलेला आहे आणि ते आता या सोडत प्रक्रियेच्या ठिकाणाहून बाहेर निघून गेलेले आहेत। मुंबई, नवी मुंबई, पुण्यामध्ये महिला राज असणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। महापौर आरक्षण सोडती संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठे अपडेट्स आता आपण पाहतोय। मुंबईतल्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप नोंदवलेला आहे। सोडत काढताना अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं त्यांनी आता हा आक्षेप नोंदवला आहे। तर या आरक्षण सोडतीच्या वेळी मोठा गोंधळ झालेला आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहेत। पुढचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहणार आहोत प्रज्ञासोबत। धन्यवाद माधवी। आपण सध्या पाहतोय मुंबईमध्ये आरक्षण सोडत, महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे आणि त्यानंतर एक वेगळं नाट्य मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। अत्यंत अयोग्य पद्धतीनं ही सोडत निघाल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला आहे। चक्राकार पद्धतीनं जर आरक्षण सोडत निघत असेल तर सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण इकडे लागू होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मग चक्राकार पद्धतीनं का सोडत निघाली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। आधी सोडत होऊ द्या, मग आक्षेपांचा विचार करू असा प्रत्युत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलेला आहे। माधुरी मिसाळ यांनी दिलेला आहे, ज्या नगरविकास राज्यमंत्री आहेत त्यांच्याच माध्यमातून आजची सोडत जाहीर करण्यात आली आणि मुंबईमध्ये जे आरक्षण जाहीर झालंय त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। मुंबईत आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आक्षेप घेण्यात आलाय। परभणी आणि मुंबईतल्या आक्षेपांवर सोडत पूर्ण झाल्यावर निर्णय घेतला जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी निषेध व्यक्त करत किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या पाहूया। 2019, 2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे होतं, ओबीसींवर अन्याय केलाच। आणि यानंतर थेट जाऊयात, माधुरी मिसाळ सध्या बोलतात। आणि 29 महानगरपालिकेच्या सोडत डिक्लेअर झाले। त्यांचा जो आक्षेप होता की तो ओबीसी कॅटेगरीमध्ये त्याचं हे केलं गेलं नाही या महिलांसाठी, तो मुळात काय होता आणि त्याच्यावर शंका निरसन त्यांचं कशा स्वरूपात केलं? त्यांचा आक्षेप हा फक्त त्यांना मुंबईला त्यांच्या मनात जे आरक्षण हवं त्याच्यासाठी त्यांचे आक्षेप होते। आता त्यांच्या मनात जे असं आरक्षण आहे ते कसं पडेल, तर त्यामुळे त्यांनी तिथे थोडा गोंधळ घातला असं मला वाटतं। आणि त्यांचं जे ऑब्जेक्शन होतं, कारण ओबीसी गटामध्ये आपल्याला 8 ओबीसीच्या जागा करायच्या होत्या, 8 सोडत करायच्या होत्या आणि आपल्याकडे ज्या आपण वगळता, एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 होत्या, त्यामुळे उरलेल्या 5च्या ह्याच्यामध्ये आपण सर्क्युलेट पद्धतीने त्याच्या चिठ्ठ्या काढल्या।
आणि त्याच्यामध्ये अर्ध्या आपण 4 महिलांची आरक्षणं काढली. म्हणजे त्याच्यात कुठंही प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ झालेला नव्हता. हे आरक्षण 2004 पासून पकडलं गेलं आहे का नव्याने बिंदू शेटूर आतापासून? नाही, मागच्या ह्याच्यामध्ये जे आरक्षणं पडली होती मागच्या महानगरपालिका ती आरक्षणं आपण एक्सक्लूड केली आणि मग जी राहिली ती त्याच्यामध्ये घेतली आता आपण. आक्षेपावर आपली काही कारवाई का आपण आहे त्याचा निर्णय कायम ठेवलाय? नाही, आता त्यांना आपण नियम आणि हे सगळे सांगितले. आरक्षण करण्याच्या आधी नियम सगळे आम्ही पण तपासून घेतलेले आहेत. प्रशासनाने पण संपूर्ण नियमानुसारच या सगळ्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण सगळं लाईव्ह व्हिडिओ चित्रण त्याचं मिळालेलं आहे. तुम्हीही बघितलं तर तुम्हालाही कळेल की पूर्ण एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. तुम्ही शंका दूर कशी करणार आहात? मुंबई महिला राज्य राखीव झालेले आहेत. पुण्यामध्ये तसेही महानगरपालिकेमध्ये नगरसेविका पण माझ्या मते महिला जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेल्या आहेत आणि आता पुण्याला महापौर पण महिला मिळते, त्यामुळे पुण्यामध्ये महिलांचं राज्य आहे.